काय झालं मामा? चालो पण काय अडील तट्टूची. आणि जर ते असं घेत असतील तर वक्फ बोर्डाने ती जागा हँड ओव्हर करावी याला, जर त्यांची जागा असेल तर. आजपर्यंत त्यांनी कधीच अशी भूमिका घेतली नाही ना, आज कशी काय भूमिका घेतात वक्फ बोर्ड? काम बंद पाडलेलं आहे, काय भावना असतील आपल्या? नाही, अत्यंत चुकीचं आहे. काम बंद पाडणं हा त्याच्यावर पर्याय असू शकत नाही. वक्फ बोर्डाने ताबडतोब विद्यापीठाशी संपर्क करून आणि त्यांच्याशी डायलॉग करून आणि ती जागा जर त्यांची असेल तर हँड ओव्हर करावी आणि विद्यापीठानं सुद्धा आपलं एक पाऊल पुढे टाकून ती जागा आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यावी आणि जे काम हाती घेतलंय ते पूर्ण करावं, अशी माझी भूमिका असेल. काम बंद पाडल्यामुळे कुठेतरी जनतेचा रोष वळवून घेत आहे का? काम बंद पाडल्याच्या नंतर जनता तो चिडणारच आहे. कारण बाबासाहेब हे जनतेनं आपलं म्हणजे काळी समजलंय, हृदय समजलंय, सर्वस्व समजलेलं आहे. आणि त्या हृदयाला आणि त्या काळजाला धक्का लागत असेल तर जनता उठून उभी राहणारच आहे. म्हणजे स्मारक बनत आहे आणि ते बंद पाडलं, यामुळे जे आंबेडकरवादी संघटना आहे यापैकी उठतील का, काय वाटतं? नक्कीच, परंतु तिथपर्यंत जाऊ देऊ नये वक्फ बोर्डाने आणि विद्यापीठाने सुद्धा. लोक उठून उभे राहण्यापेक्षा लोकांनी ते सगळा निर्णय योग्य आहे असं मान्य करून होईल असाच निर्णय त्यांनी दिला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्यावर समाधान मानलं पाहिजे असं मला वाटतं. मग आपल्या विद्यापीठाने जी शहीद स्मारकाकरता जागा दिली त्याच वेळेस वक्फ बोर्डाने दावा का नाही केला, आताच का करत आहे? आणि मी तेच म्हणतो ना की आतापर्यंत कधीही वक्फ बोर्डाने किंवा कोणत्याही संस्थेनं असं सांगितलं नाही की ही जागा आमची आहे. आणि आजच कशी जेव्हा ते वक्फ बोर्ड आपले हे उभं राहतंय स्मारक, आणि वक्फ बोर्डाला आजच का वाटावं की ही जागा आमची आहे, तेव्हा आणि जे असेल तर त्यांनी ते डॉक्युमेंट्स कागदपत्र दाखवून आणि विद्यापीठाकडून त्याचं काय मोबदला घ्यायचा तो घ्यावा. आणि विद्यापीठानं सुद्धा कोणत्याही प्रकारचं डिस्प्यूट तयार होणार नाही याची दक्षता घेऊन वक्फ बोर्डाला ताबडतोब हे करावं आणि ती जागा आपल्या ताब्यात घ्यावी. नक्कीच व्हावं, स्मारक व्हावं. आता देशाच्या स्वातंत्र्य सैनिकाचे अनेक स्मारक उभे राहतात, हे सुद्धा एक स्वातंत्र्यच आहे आणि त्याच्यासाठी लोकांनी आहुत्या दिलेल्या आहेत. त्याचं जर स्मारक होत असेल तर त्याच्यात आनंदाचीच गोष्ट आहे. वक्फ बोर्डाने सुद्धा त्याच्यात सामील व्हावं. जर त्यांना असं वाटत असेल की बाबा आमची जागा आहे तर वक्फ बोर्डाने देऊन टाकावी ती बाबासाहेबांच्या स्मारकासाठी. काय नाव आपलं? मी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे. आणि विशेष म्हणजे की मी एक त्या लढ्यामधला मी एक लढाऊ सैनिक आहे, अग्रणी सैनिक आहे. आणि मी आहुती दिलेली म्हणजे माझी स्वतःच्या आयुष्याची आहुती मी तिथे दिलेली आहे. त्यामुळे मला त्या स्मारकाबद्दल अत्यंत आत्मीयता आहे. काय सांगाल, विद्यापीठामध्ये जे आंबेडकर विद्यापीठ नामांतरणासाठी शहीद झाल्यानंतर शहीद स्मारक होत आहे त्या ठिकाणी वक्फ बोर्डानं आपला ताबा सांगितलेला आहे आणि ते काम थांबवण्यात आलेलं आहे.
कसं बघता आपण याकडे? वक्फ बोर्ड ही एक शासकीय संस्था आहे आणि विद्यापीठ सुद्धा शासनाच्याच ताब्यात असतं. दोन्हीही संस्था जर शासनाच्या असतील तर वक्फ बोर्डाने एवढी हार्ड अँड फास्ट भूमिका घेण्याचं काही कारण नव्हतं. ज्या नामांतरासाठी लोकांनी आहुत्या दिल्यात, ज्या नामांतरासाठी अनेक लोक शहीद झालेत, पोचीराम कांबळे असतील, जनार्दन मावाडे असतील, गौतम वाघमारे असतील, गायकवाड असतील, अशा अनेक शहीद आहेत की ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. ह्या सगळ्यांनी जेव्हा आपलं स्वतःचं बलिदान दिलं तेव्हा कुठं नाम विस्तार झालाय. आपण नामांतर पाहिजे होतं, आपण नामांतर मागत होतो, परंतु नाम विस्तार मिळाला. त्याच्यावरही सुद्धा सर्व नामांतरवाद्यांनी मान्यता दिली आणि ते झालं. आणि हे जर होऊन स्मारक उभं राहत असेल तर वक्फ बोर्डाने एवढी हार्ड अँड फास्ट भूमिका घेण्याचं काही कारणच नाही. जिथं बाबासाहेब शिकले त्या इंग्लंडमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक झालंय. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत. दिल्लीमध्ये झालंय, आपल्या मुंबईमध्ये झालं आणि अनेक ठिकाणी महूमध्ये झालंय. अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं उभी राहत आहेत आणि त्या स्मारकामधून बाबासाहेब एक देशासाठी संदेश देतात, युवकांसाठी संदेश देतात, शिका, संघटित व्हा. काय सांगाल, सध्या शहीद स्मारकची जागा जी आहे त्यावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे आणि काम बंद करण्यात आलेलं आहे, कसं बघता आपण याकडे? तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून मराठवाड्यातल्या तमाम आंबेडकरी जनतेनं, संविधानवादी जनतेनं या मागणीसाठी सतत 17 वर्ष पाठपुरावा केला आणि या मागणीच्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनामध्ये अनेक शहीदांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. आणि या बलिदानाचं स्मरण म्हणून, या बलिदानामधून आंबेडकरी चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून, विद्यार्थ्यांना या बलिदानाची माहिती मिळावी म्हणून विद्यापीठाला आम्ही मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नामांतर शहीदांचं उचित स्मारक व्हावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती. मागच्या 2 वर्षापासून माजी कुलगुरू प्रमोद येवले यांच्या कार्यकाळामध्ये या विद्यापीठातल्या नामांतर शहीद स्मारकाची नीव ठेवण्यात आली आणि आजच्या घडीला हे काम मागच्या अनेक दिवसापासून बंद आहे. शेजारी असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याचा आधार घेऊन काही लोकांनी ही जागा वक्फची असल्याचा दावा केलेला आहे, परंतु ही संपूर्ण जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आहे. संबंधितांनी केलेले दावे हे अत्यंत धादांत आणि खोटे आहेत. आमची विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की अशा कुठल्याही गोष्टीला भीक न घालता तात्काळ नामांतर शहीद स्मारकाचं काम पूर्ण करण्यात यावं आणि हे स्मारकाचं काम अत्यंत दर्जेदार आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचं झालं पाहिजे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने मागच्या अनेक वर्षापासून या स्मारकासाठी पाठपुरावा केलेला आहे. जर विद्यापीठ प्रशासनाने अशा कुठल्याही फुटकळ गोष्टींचा आधार घेऊन जर हे काम थांबवलं असेल तर निश्चितपणे रिपब्लिकन विद्यार्थी सेना याचा कडाडून विरोध करेल आणि रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा शहीद स्मारकासाठी आंदोलन करण्यात येईल. काय नाव? माझं नाव सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना. काय सांगाल दादा, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव मिळालं म्हणून त्यामध्ये लढा दिलेला आहे आणि ती लढाई आपण पाहिलेली आहे, तो लढा आपण पाहिलेला आहे आणि आज त्या जे शहीद झालेले त्यांच्या स्मारकावर वक्फ बोर्ड आपला दावा सांगते त्या जागेवर, कसं बघता आपण याकडे? पहिली गोष्ट तर वक्फ बोर्ड आतापर्यंत कुठंच अस्तित्वात नव्हतं विद्यापीठाच्या संदर्भात, विद्यापीठाच्या जागेच्या संदर्भात. आणि आज जर वक्फ बोर्ड जागा झाला असेल तर इतके दिवस वक्फ बोर्ड काय करत होतं? आणि हे वक्फ बोर्डाने अशा पद्धतीनं हाडेलप्पी धोरण घेऊन जर हे वागत असतील वक्फ बोर्ड आणि जर ते त्याला थांबवत असतील ते अत्यंत चूक आहे. इथं जनता हे सहन करणार नाही, कारण आम्ही नामांतरामधले लढाऊ सैनिक आहोत आणि आम्ही स्वतः त्या लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे. आम्हीच इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आम्ही सत्याग्रह केला. आम्ही अनेक वेळेस जेलमध्ये गेलो, आमच्यावर केसेस झाल्यात. आता आमची एक केस सुटली. अशा अनेक घटना आहेत की जिथं आम्हाला डिवोशन करावं लागलं, आम्हाला स्वतःचं बलिदान द्यावं लागलं. अनेक शहीद झालेत, अनेक लोकांची तिथं मुडदे पडलेत. आणि अशा पद्धतीनं लोकांनी जर स्वतःचा जीव दिला असेल तर वक्फ बोर्डाने जागेसाठी का बरं अडेल तट्टू भूमिका घ्यावी? आणि आजच का त्यांना तसं वाटलं? त्यांनी तर अगोदर हे करावं आणि करायला पाहिजे होतं. आणि असं जर वक्फ बोर्ड जर वागत असेल तर त्याला जनतेच्या रोषाला समोर जावं लागेल.